नमस्कार मित्रहो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक कदरे. आज पुन्हा एकदा महालक्ष्मी ऑटो CNG गॅस पुणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहोत टाटा नेक्सॉन BS4 गाडी आहे ही. या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं आहे लोवाटो COBD 2 शीट. सर्वप्रथम फिटमेंट कुठल्या पद्धतीमध्ये झालेली आहे ते आपण पाहणार आहोत. इथे फिटिंग केलेलं आहे आपण फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल. या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटोचा COBD 2 48 pin ECU. रिड्युसर जो आहे तो आपण बॅक साईडला फिटिंग केलेला आहे. इथे फिटमेंट केलेला आहे आपण मॅप सेन्सर विथ फिल्टर. 3 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचं. इथे फिटमेंट केलेले आहे आपण गॅस इंजेक्टर रेल. या गाडीमध्ये आपण मेनूफोल्डला ड्रिलिंगही केलेलं नाही आहे. अडॅप्टर बसवलेले आहेत. याची वायरिंग जी आहे ती वायरिंगसुद्धा आपण सॉकेट टू सॉकेटच केलेली आहे. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सर इन्स्टॉल केलेला आहे. बघू शकता इथे आपण लावलेला आहे युरोप गॅस कंपनीचा 2D डायनॅमिक ॲडव्हान्सर. हे आहे कॉम्प्रेन्सिव्ह प्लेट. स्विच कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेला आहे तेही आपण पाहणार आहोत. आमचे जावेद भाई गाडी स्टार्ट करत आहेत. स्विचचं फिटमेंट केलेलं आहे. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. 10 ते 15 सेकंद ती पेट्रोल घेऊन ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. हे आपण पाहू शकता गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. टँक फुल असल्यामुळे 4 LED लाईट्स दाखवत आहेत. गाडी जी आहे ती आहे मॅन्युअल ट्रान्समिशन. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन होत आहे का. आपण पाहू शकता कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. गाडीचं रनिंग जे आहे ते झालेलं आहे 35,000 किलोमीटर. ही गाडी जी आहे ती आहे नांदेडची. नांदेड पासिंग आहे ही गाडी. तर ही गाडी आपल्याकडे नांदेडहून फिटमेंटसाठी आलेली आहे. फक्त ड्रॉबॅक असा आहे की ज्या एवढ्या लांबून गाड्या फिटमेंटला येतात त्यांना RTO रजिस्ट्रेशनसाठी थोडेसे प्रॉब्लेम्स येतात. तर सपोज एवढ्या लांबून जर गाड्या येत असेल तर त्यांना आपण पहिल्यांदा सांगतो की तिथला एजंट कोण तुमचा ओळखीचा असेल तरच ती गाडी RTO रजिस्ट्रेशन आपण करून देऊ शकतो. कारण की आपला एजंट जो आहे तो एवढा लांब जाऊ शकत नाही. पेपर्स आपण त्यांना जे ऑनलाईन पोर्टलचे आहेत ते सगळे तयार करून देऊन त्याच्यानंतरच ती गाडी आपण त्यांना पासिंग करायला सांगतो. सिलेंडरचं फिटमेंट आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण 12 किलोचा सिलेंडर फिटमेंट केलेला आहे. हा आहे टँक वॉल. फूड स्पेस खूप चांगल्या पद्धतीमध्ये राहते नेक्सॉनमध्ये.
तर ही होती टाटा नेक्सॉनची लोवाटो COBD2ची BS4ची फिटमेंट. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या गाडीमध्ये आपण बॅकसाईड फिलिंगवालाही फिटमेंट केलेलं आहे. बॅकसाईड फिलिंग वॉल. तर ही होती टाटा नेक्सॉनची लोवाटो COBD2ची BS4ची फिटमेंट. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.